जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपण गावोगावी जाऊन खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांच्या बाईट्स घेतोय, त्यांच्या मुलाखती घेतोय. याचबरोबर नेत्यांच्या सुद्धा मुलाखती पॉडकास्ट सध्या घेणं आपलं चालू आहे. नेमकं वातावरण कोणाच्या बाजूने आहे, नेत्यांना नेमकं काय म्हणायचं, जनता काय म्हणते, हे सर्व आपण या प्लॅटफॉर्मनं आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सध्या आपण निघालेलो आहोत गगनबावडा तालुक्यातल्या तिसिंगी या भागामध्ये. या ठिकाणी खूप साऱ्या नेतृत्वांच्या आपण मुलाखती घेणार आहोत, परंतु जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले आणि जिल्हा बँकेचे चेअरमन राहिलेले पी.जी. शिंदे साहेब, तिकडचे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, जे राजकीय एक वेगळं प्रस्थ आहे त्यांचं, आणि त्यांची यासाठी आपण मुलाखत घेतोय. ते स्वतः उमेदवार नाही आहेत, परंतु राजकीय एक फार मोठं प्रस्थ आहे आणि राजकीय फार मोठी फळी त्यांनी पाहिलेली आहे. त्यांच्या त्या काळातल्या राजकारणापासून गगनबावडा तालुक्याचं एकंदरीत राजकारणाचं आतापर्यंत वाटचाल कशी होती, विकासाची गंगा कशी होती, या सर्व गोष्टीवरती आपली चर्चा होणार आहे. आणि आपण आता जातो आहोत तिसिंगी या गावी. मंडळी नमस्कार, रोखोक कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. निवडणुका म्हणले की जनतेमध्ये खुमासदार चर्चा होत असतात, फार मोठमोठ्या कट्ट्यावरती बैठका होत असतात. नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकांची जोरदार सध्या रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका तर खेड्यापाड्यामध्ये आत्तापासूनच रंगत यायला सुरुवात झाली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे याच ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण बघतोय, अनेक लोकांच्या जनतेच्या बाईट्स पण आपण बघतोय. परंतु या ठिकाणी आपण एक वेगळी चर्चा करणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये. कारण गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय राजकारणामध्ये खूप सारे बदल झालेत. अनेक लोकांना राजकारणामध्ये नीतिमत्ता राहिली की नाही असे प्रश्न पडतात जनतेमध्ये. याबद्दल खूप नकारात्मक चर्चाही होताना दिसतात. तर आज एक वेगळी चर्चा आपण यासाठी करणार आहोत, कारण राजकारणातले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, ज्यांनी नैतिक राजकारणाची फार मोठी फळी बघितलेली आहे, त्यांनी स्वतः त्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे. आपण सध्या आहोत गगनबावडा तालुक्यातल्या तिसिंगी या भागामध्ये. इथले पी.जी. शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत, ज्यांनी जिल्हा बँकेमध्ये अनेक वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर जिल्हा बँकेचे चेअरमनही राहिलेले आहेत. प्रथमतः तुमचं मी स्वागत करतो सर. नमस्कार. धन्यवाद. नमस्ते. सरांची मी थोडक्यात ओळख यासाठी करून दिली, कारण राजकीय व्यक्तिमत्व या भागामध्ये ते फार प्रचलित आहेत, लोकांना माहीत आहेत, लोकांना यांच्याबद्दलची राजकारणाची त्यांच्या सगळ्यांना जाणीव आहे. पहिला माझा प्रश्न यासाठी सर मी असा घेणार आहे, कारण आम्ही आता राजकीय मुलाखती घेतोय, राजकीय चर्चा सगळं बघतोय. लोक आपलं पुढे येणारं धोरण, आता येणारी निवडणूक या दृष्टीने सगळे बोलतात. आता या निवडणुकीत आम्ही काय काय करणार आहोत या पद्धतीने बोलतात. परंतु या भागामध्ये, गगनबावड्याच्या या भागामध्ये निसर्गाची साधन संपत्ती एकदम एवढी मोठी आहे, तरीही एवढा विकास झाला नाही. तुमच्या काळामधलं राजकारण एक वेगळं होतं, आत्ताचं राजकारण इथं फार वेगळं आहे. तर या गोष्टींच्या वरती पहिल्यांदा आम्हाला थोडक्यात माहिती हवी आहे. तुमची राजकीय त्यावेळची परिस्थिती कशी होती आणि आता बदललेली राजकीय परिस्थिती नेमकी तुमच्या या तालुक्यातली किंवा तुमच्या मतदारसंघातली, तुमच्या भागातली काय आहे, काय वेगळे पण वाटतंय तुम्हाला? मी ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून गेलो त्यावेळीची परिस्थिती आणि त्याच्या पाठीमागली ज्यावेळी मी कोल्हापूर सारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएशन झालं, त्यावेळीच्या परिस्थितीत जमीन आसमानचा अंतर आहे. त्या काळात, ज्या काळात आम्ही कोल्हापूरला शिक्षणासाठी गेलो, मी 81ला ग्रॅज्युएट झालो, त्यावेळी गगनबावडा तालुक्यात, संपूर्ण गगनबावडा तालुक्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी 5-10 माणसंच फक्त ग्रॅज्युएट होती. आणि त्याच्यानंतर 91ला मी ज्यावेळी बँकेत गेल्यानंतर मला एक अशी चांगली संधी मिळाली की जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करायला अनेक मोठ्या माणसांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. ह्या संधीतनं काम करत असताना, गगनबावडा तालुक्याकडे बघत असताना, एकच इथं असं ठिकाण होतं की परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या नावानं गगनगडाकडे बघितलं जायचं. एवढी ओळख सोडली तर गगनबावडा तालुका हा इतका मागास होता, आर्थिकदृष्ट्या मागास होता, पाण्याचं दुर्भिक्ष होतं, शिक्षणाचं दुर्भिक्ष होतं, आर्थिकदृष्ट्या खूपच मागास होता. वाहतुकीच्या व्यवस्था तर पूर्णपणे काहीही कुठेही व्यवस्था नव्हती. कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग सोडला तर साळवन ते कोदे किंवा गगनबावडा ते धुंदवडी खोरी हा जो विभाग आहे, ह्या विभागात मेन रस्तेच नव्हते एवढे. खेड्यापाड्यांना तर काय असं काहीही साधन संपत्ती, साधन सुचिता काहीही नव्हती. अशा काळात ज्यावेळी मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करायला लागलो, मोठमोठ्या माणसांच्या बरोबर काम करत असताना सातत्यानं त्यांच्याबरोबर त्यांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी जाण्याचा मला ज्यावेळी योग आला, आणि हे फिरून मागे माझ्या तालुक्याकडे बघत असताना ह्या तालुक्यात ही जी परिस्थिती आहे ह्याला कारण काय याचा शोधायचा प्रथमतः आम्ही प्रयत्न केला. आणि हे प्रयत्न करत असताना अनेक गोष्टी जाणवल्या. अगदी 83-84 पर्यंतची परिस्थिती अशी होती की कोणत्याही नदीला धरण नव्हतं. काही नेते मंडळींच्या, मग डी.सी. नरके साहेब असतील, यशवंतदादा असतील, खासदार बाळासाहेब माने असतील, यांच्या प्रयत्नानं 1-2 ठिकाणी लघु पाटबंधारे तलाव झाले. एक अंदूरला झाला, एक कोद्याला झाला. ह्याच्यामुळं नदी क्षेत्रापासून 1000 फुटापर्यंत उत्पन्नाचं साधन म्हणून असणारं आत्ताचं जे पीक ऊस आहे ते 1000 फुटापर्यंतच्या मर्यादित होतं.
आणि ही पाण्याची सोय झाल्यानंतर ते 7,000 फुटापासून नदी पात्रापासून 7,000 फूट लांबीपर्यंत डोंगरात क्षेत्र गेलं. आणि हे डोंगरात क्षेत्र जात असताना सुद्धा अशी परिस्थिती होती की इथल्या कष्टाळू शेतकऱ्यांनी 200-200, 300-300 फूट उंचीच्या उंचीवर 5,000 फूट पाणी लिफ्ट न नेऊन शेतीची प्रगती केली. आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी 85 नंतर 87 पासून पुढं जागतिक लेवलची इतर सुद्धा साधनं बदलत गेली, परिस्थित्या बदलत गेल्यात. आणि ह्या साधनांचा मेळ आणि गगनबावडा तालुक्यातल्या विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून जो विकासाचा आर्थिक स्तोत्र देण्याचा एक भाग होता. ह्या काळात जर बघितलं तर सर्वसामान्य माणसांच्याकडं ऊस पीक सोडलं तर पैसे येण्याचं कोणतंही साधन नव्हतं. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विकास सेवा संस्थेच्या माध्यमातूनच फक्त कर्ज पुरवठा होता. मी 91ला ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेलो त्यावेळी 20-21 संस्था, 22 संस्था होत्या. 21 संस्था कार्यरत असणाऱ्या 21 संस्था होत्या. आणि त्याच्यानंतर काम करत गेल्यानंतर गावं 39, वाड्या वस्त्या आणि ह्यांचा विचार करून मी एक नवीन पॅटर्न म्हणून किंवा आवश्यकता, त्या लोकांची आवश्यकता म्हणून नवीन काही संस्था निर्माण केल्या. आणि ही संस्था सर्वसाधारणपणे संस्थेची संख्या 35, 40, 42 पर्यंत गेली. आणि या 42 संस्थेच्या माध्यमातून गगनबावडा तालुक्यातील 22,000 शेतकरी सभासदांना कर्ज पुरवठा होऊ लागला. ह्याच बरोबर मला जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करत असताना अरुण नरकेंच्या सारखी, आनंदराव चोळेकरांच्या सारखी, हसन मुश्रीफांच्या सारखी ही माणसं भेटलीत. आणि मग गोकुळच्या संस्था सुद्धा, म्हणजे गोकुळच्या अगदी हाताच्या बोटावर मोजणाऱ्या संस्था होत्या, त्यांचा सुद्धा इतका विकास झाला की अनेक 5, 25, 40 संस्था दुधाच्या झाल्या. आणि ह्या दूध आणि ऊस म्हणजे हे एकमेकाला जोड व्यवसाय शेतकऱ्यांना मिळाला, संधी लोकांना मिळाली. ही संधी ज्या वेळेला चालू झाली त्याच्यानंतर ह्या विभागातून आमदार म्हणून विनय कोरे गेले. आणि विनय कोरे गेल्यानंतर मग शासकीय लेवलच्या सगळ्या परिस्थित्या बदलत गेल्या होत्या. त्या काळापर्यंत आमदार यशवंत एकनाथ असताना आमदारांना फंड काय असायचा नाही. सरकार रस्ते करण्यासाठी जे सरकारच्या धोरणात आणि नियमात बसेल तेवढेच रस्ते होत होते. आमदार विनय कोरे झाल्यानंतर त्यांना आमदार फंड मिळायला लागला. आणि ह्या आमदार फंडाच्या माध्यमातून, विनय कोरेंच्या माध्यमातून इथलं रस्त्याचं जाळं बऱ्यापैकी सुधरत गेलं. मंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टी विनय कोरे साहेबांच्या माध्यमातून झाल्या. इथं विजेचा तुटवडा तर एवढा होता की सबस्टेशन आमचे कळ्याला असायचे. आणि आम्हाला पूर्ण गगनबावडा तालुका पार खडोळ्यापासून कोद्यापर्यंत आणि खडोळ्यापासून गगनबावड्यापर्यंत कळ्यावरनच सबस्टेशनवरनं वीज मिळायची. शेवटच्या क्षणाला मिळणारी जी वीज 420 वॉल्टनं मिळायला पाहिजे होती ती 180-150च्या वोल्टनं मिळायची. मोटर चालू, सगळं नदीत पाणी आहे, शेतात बांधावर मोटर आहे, शेतात मोटर आहे, पण वीज पुरवठा मिळत नसल्यामुळं आमची मोटर चालू राहायची नाही आणि परत शेतकरी नुकसानीत होता. विनय कोरेंच्या माध्यमातून आम्ही निवड्याला सबस्टेशन खास बाब म्हणून विनय कोरे साहेबांनी केलं. आणि ते सबस्टेशन झाल्यानंतर इतका लोकांचा उत्साह वाढला, शेतीच्या बाबतीतचा सगळा दृष्टिकोनच बदलला. पाणी मुबलकपणाने मिळायला लागलं. आणि ह्या सगळ्या बाबी बघत असताना माझ्याबरोबर माझे अनेक सहकारी होते. मग नरेंद्र सरदेसाई असेल, बंडा पाटील असेल, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील असतील, लहू गुरव असतील, ह्या सगळ्या माणसांच्या सहकार्याने आम्ही गगनबावडा तालुक्याचा एक विकासाचा आराखडा तयार करायचा ठरवलं. आणि हा तयार करत असताना ज्या पद्धतीनं आर्थिक लोकांना कर्ज देऊन फक्त सुधारणा होत नाहीत, लोकांच्या खिशात पैसे आले म्हणून सुधारणा होतात असं नाही. लोकांच्या खिशात पैसे आल्यानंतर तो फक्त घर बांधू शकतो, राहणीमानात सुधारणा करू शकतो, गाडी घेऊ शकतो, चैनी करू शकतो, पण शिक्षित माणूस झाला पाहिजे. बरोबर. मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की 80-81च्या काळात हाताच्या बोटावर 5-10 माणसं होती. आणि माझ्या तालुक्यातली शिक्षण अख्ख्या पूर्ण तालुक्यात 7वीच्या पुढे कुठेही शिक्षणाची व्यवस्था नव्हती. एक दत्ताजीराव मोहिते पाटलांचं इथे एक 8वी ते 10वी पर्यंत, म्हणजे 7वी ते 5वी ते 10वी पर्यंत एक हायस्कूल सोडलं तर संपूर्ण गगनबावडा तालुक्यात शिक्षणाची व्यवस्था काहीही नव्हती. 7वी पर्यंत शिकलेली मुलं 7वीच्या पुढे जायची कुणाचीही आर्थिक परिस्थिती असायची नाही. आणि तिसंगी सारख्या ठिकाणी जी सोय होती ती व्यवस्थित वाहतुकीची व्यवस्था, म्हणजे प्रवासाची व्यवस्था काय नसल्यामुळे ती मुलं गावातच राहायची. तेव्हा 7वी पास नापास तिथपर्यंतच थांबायची. आणि हा सगळा विचार केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही शेळोशीला एक हायस्कूल काढलं 8वी ते 10वी. त्या काळात तिकडं म्हणजे एक गाव धुंदवडे ते खेरिवडे ते शेळोशी यायचं झालं तर पावसाळ्यात शाळा बंदच राहायची. इतका वड्याचा पाणी एवढा असायचं, पाऊस एवढा असायचा, ह्या पूर्ण प्रतिकूल वातावरण. वातावरण.
आणि मग ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्हाला जे मिळालं नेतृत्व ते विनय कोरे साहेबांचं. त्यांनी बऱ्यापैकी प्रत्येक ओढ्यावर हे सगळी परिस्थिती ज्या वेळेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांना सांगितली, त्यांनी त्याचा सगळा विचार केला आणि त्यांनी ही सगळी वाहतुकीची व्यवस्था अतिशय उत्कृष्टपणाने केली. MSCBची अशी परिस्थिती होती की लाईट चालत नव्हती आणि अक्षरशः म्हणजे खरोखर एखाद्या कार्यकर्त्याचं नेत्याची लोक पाठीमागे लागल्यानंतर ह्यात नावं 2 माणसांची घ्यावी लागतील. MSCBची सुविधा आपल्या तालुक्यात विनय कोरेंच्या माध्यमातून सबस्टेशन जे आता आमचं साळवण निवडे झालं, इथे माजी सरपंच म्हणून बाळू गणपती पाटील होते, 25 वर्ष सरपंच होते आणि त्याच वेळा बबन कुटाले जिल्हा परिषदला सदस्य होते, आमच्या पार्टीतनं निवडून गेलेले. त्या 2 माणसांनी आम्ही गायरानमधलं क्षेत्र विनय कोरेंनी अक्षरशः 2 महिन्यात आम्हाला मंजुरी घेऊन 2 महिन्यात सबस्टेशन चालू करून दिलं. एवढा मोठा कार्यक्रम झाला. सगळी जनता अतिशय समाधानानं शेती करायला लागली. हे सगळं बघत असताना साधारणपणे 1-2 वर्षाचा 91 पासूनच्या पुढला माझा 2 वर्षाचा 3 वर्षाचा कालखंड माझ्या राजकीय जीवनातला जिल्हा मध्यवर्ती बँकेत मी ज्यांच्याबरोबर काम करत होतो ते अतिशय दिग्गज माणसं होती त्या काळातली. मग मी सुरुवातीला ज्या वेळेला गेलो ते आदरणीय आमदार महादेवराव महाडिक साहेब, हसन मुश्रीफ साहेब, KP पाटील साहेब, श्यामराव भिवाजी जुने सहकारातले अतिशय दर्दी माणसं आणि ह्यांच्याबरोबर ज्या वेळेला मी मिटिंगमध्ये वावरायला लागलो त्यावेळी आपण आणि आपला तालुका खूप माग आहे याची जाणीव झाली. आणि मला एक प्रामुख्यानं त्यातली जाणीव अशी झाली की मी इथपर्यंत आलोय किंवा मी एखादी गोष्ट जी बोलू शकतो ही मी का बोलू शकतोय, तर माझ्याजवळ पैसे आहेत किंवा मी ज्या सदन कुटुंबातनं चांगल्या घरातनं गेलोय म्हणून बोलू शकत नाही. तर मी कोल्हापूरला येऊन ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं आणि ह्या शिक्षणामुळे मी या क्षेत्रात वावरू लागलो आणि माझ्या तालुक्यात कमी असणारी शिक्षणाची गरज कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची बरोबर असं ठरवून मग आम्ही जे माझे लहानपणीचे जे मित्र होते, मग मगाशी नाव घेतले तर पद्धतीनं भगवान पाटील, बंडा पाटील, लहू साहेब, AB पाटील सर माजी शिक्षण अधिकारी म्हणून रिटायर झाले. यांनी मिळून आम्ही एक संस्था काढली. पहिल्यांदा हायस्कूल मिळाला आम्हाला. इथं आसोंडोलीचं हायस्कूल आम्हाला देता आलं नाही. त्याच्यानंतर खासदार मंडलिक साहेब शिक्षण मंत्री झाले आणि मग मंडलिक साहेबांनी मला बोलवून सांगितले, PG 7वी 8वी 9वी हा विषय डोक्यातनं काढून टाक आणि तू एखादी मोठी शिक्षण संस्था काढ. मी तुला त्या पद्धतीनं लोकांच्या साठी म्हणून तुला सगळी शिक्षणाची व्यवस्था करून देतो. त्यामुळे तुम्ही शिक्षण संस्था आणि आम्ही शिक्षण संस्था आमची होतीच. त्याच शिक्षण संस्थेवर तिसंगी येते. 11वी 10वी FY TY तिन्ही फॅकल्टीची आर्ट्स, कॉमर्स, सायन्सची मान्यता खासदार सदाशिवराव मंडलिकांनी अतिशय काहीही फक्त मागणी अर्ज दिला आणि डायरेक्ट आमच्या हातात मंजुरीचं पत्र आलं. दुसऱ्या वर्षीपासून आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करायला लागलो. FY TY पर्यंत वर्ग येईस्तोपर्यंत आमच्याकडे सुरुवातीच्या काळात 10, 15, 20, 25 ही एवढी विद्यार्थ्यांची संख्या होती. आज मला अभिमानानं काही गोष्टी अशा सांगाव्याशा वाटतात की ज्यावेळी 93-94ला आमच्या महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन होऊन झालेली गगनबावडा तालुक्यातली अख्ख्या तालुक्यातली पहिली विद्यार्थिनी माझ्या कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन झाली. आणि मग जे स्वप्न होतं की आपण 81-82ला फक्त 3-4 लोक जी ग्रॅज्युएट होती ती ग्रॅज्युएशनची संख्या वाढावी त्यासाठी शिक्षण संस्था सुरू केल्यात. तर ती मुलगी पहिली ग्रॅज्युएट तुमच्या शिक्षण पहिली ग्रॅज्युएट झाली. आणि मग त्याच्यानंतर पुढे काम करत असताना अनेक माणसांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. खासदार आवाडे साहेब आहेत, खासदार माने साहेब आहेत, बाबा कुपेकर साहेबांच्या बरोबर, मुश्रीफ साहेबांच्या बरोबर, विनय कोरे सावकार साहेब, अगदी नाव घ्यायचं झालं तर बंटी साहेब सुद्धा माझे आत्ता गगनबावडा तालुक्यातले जे राजकीय विरोधक आहेत त्यांच्या बरोबर सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आम्ही दोघांनी एकत्रितरित्या काम केलं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीत जात असताना गगनबावडा तालुक्यातल्या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून जो विकास, आर्थिक विकासाच्या बरोबर शैक्षणिक विकास, बरोबर आहे. ज्ञानगंगा तुम्ही इकडे आणण्यासाठी फार मोठं हे काम केलेलंच आहे. आता एकंदरीत वाटचाल मी पूर्णपणे काय ऐकतोय भाषणासारखं तुमचं सगळं सांगणं होतं, फार दर्दी होतं. कारण महत्वाचं सर्व दर्शकांना ह्याच्यात एक जाणीव झाली असेल की आम्ही राजकीय चर्चा करायला बसलो. इथलं राजकारण कसं वाईट होत गेलं हा माझा प्रश्न होता, परंतु त्या वाईटावरती तुम्ही अजिबात बोला नाही. फक्त इथं कसं चांगलं होत गेलं हे फार चांगले मुद्दे. ह्याच्यातनं एक ही जाणीव झाली PG साहेब की तुम्ही त्या काळापासून म्हणजे राजकारणात त्या काळापासून तुम्ही काय काय बघत आलात, कसं उभा करत गेलात ह्या गगनबावडा तालुक्यातल्या वेगळ्या संस्था असतील किंवा विकासगंगा एकंदरीत. तर याची एक वाटचाल त्यांनी सांगितली. आता खूप सारे नेतृत्व पुढे आले असतील ज्यांना हा इतिहास सुद्धा माहित नसेल किंवा याच्या पाठीमागलं कष्ट सुद्धा माहित नसतील. त्यामुळे हा मुद्दा मला ऐकताना थांबावंसं वाटलं नाही. खूप साऱ्या गोष्टी आता ऑफकोर्स एवढ्या वर्षाचं राजकारण आहे, एवढ्या वर्ष तुम्ही इथं काम करताय, तर अजून खूप साऱ्या गोष्टी याच्यात सांगण्याच्या असतील. मी थोडक्यात तुम्हाला थांबवलं यासाठी कारण अजून पुढचा प्रश्न मला हाच घ्यायचा आहे की हे सगळं करत असताना, हे सगळं उभा करत असताना तुमच्यात ती सकारात्मक एनर्जी दिसते, उत्साह तो अजूनही तसाच आहे. परंतु त्यावेळी तुम्ही काही लोकांना उभा करत होतात राजकारणात. तुम्ही
स्वतःच सगळं बघत म्हणजे स्वतःच घरी घेत नव्हतात, तर इतरांना त्या संध्या देत होतात, आपल्या जवळची काम करणाऱ्या लोकांना संधी देत होतात, ती मोठी होत होती. आणि तीच लोक आज कुठेतरी विरोधात जाऊन किंवा तुमच्या आता काही लोकांची नावं घेतलीत तुम्ही, त्या पार्टीत जाऊन विरोधी पार्टीत गेलेत, तर त्याचा कुठं त्रास झाला नाही का? किंवा ते गेलेत तर त्याला कारण काय होतं मुळात? हे दोन गोष्टी मी कारण विकासाची गंगा तर किंवा इतर जी कामं तुमची फार चांगल्या पद्धतीने सुरू होती, मग मी ही घटना मी काय घडत तिथे गेल्या? मी तिथपर्यंत येणारच होतो. बर. सुरुवात अशी झाली होती की ज्यावेळी आम्ही काम करत होतो, ज्यावेळी माझ्या बरोबर राहून लोक मला सहकार्य करत होते, हो. त्यावेळी हे काम असं का करताय किंवा हे तुम्ही का करताय असे लोक प्रश्न विचारत नव्हते. हम्म. 2-3 गोष्टी म्हणजे खूप अशा झाल्या की मला आज माझ्या शिक्षण संस्थेचा आज 2025 आणि 1993 पासूनचा विषय जर बघितला, तर माझ्या शिक्षण संस्थेतनं मुलं मुली मिळून एक 10,000 विद्यार्थी आमच्या शिक्षण कॉलेजमधून करून बाहेर. शिक्षण घेऊन बाहेर पडले. हम्म. मुली सुद्धा खूप आहेत. स्पर्धा परीक्षेतनं ह्यातनं त्यातनं सगळी अनेक विद्यार्थिनी आमची नावारूपाला गेलेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता प्रश्न विचारला की ही लोक तुमच्यापासून हळूहळू का दुरावायला लागली, हो. तर ही दुरावण्याची कारणं अशी झाली की आम्ही इथल्या ज्या स्थानिक संस्था होत्या, स्थानिक लोक जी आमच्या काही विरोध पार्टीत सातत्यानं काम करणारी जी काही माणसं होती, त्यांच्याबरोबर आमच्या इथं एक साखर कारखाना आला. साखर कारखाना आल्यानंतर मी ज्या पद्धतीनं काम करत होतो, ह्या कामासाठी माझ्याकडे ज्या लोकांच्या अपेक्षा होती की काहीतरी उद्योग असावा, नोकरी मिळायला पाहिजे, आणि ही नोकरी मिळत नाही आणि साखर कारखान्यात नोकर भरती मोठ्या प्रमाणात होऊ मिळतील. शकते, हो. हा खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय कारकिर्दीतला पहिला म्हणजे त्या जेवढा साखर कारखान्यात काम माझ्या विरोधातली किंवा माझ्या पार्टीतली माणसं नोकरीला लागली, तेवढी माझ्या विरोधातली सुद्धा लागली नाही. जो काय लाभ 100% द्यायचा तो माझ्या विरोधात काम करणाऱ्या नेते मंडळींनी माझ्याच माणसांनी पूर्णपणे देऊन द्यायचा बाहेर प्रयत्न केलेत. आणि हे एवढं करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेत 25-40 वर माणसं मी नोकरी लावली. दूध संघात अरुण नरके साहेबांच्या माध्यमातून नोकरी लावली. आनंदराव चोईकर समाजांच्या माध्यमातून नोकरी लावली. वेगवेगळ्या संस्था काढल्या, दूध संस्था काढल्या, सेवा संस्था काढल्या, विकास सेवा संस्थेत सचिवांची जवळजवळ मी लावल्यात एवढी आजपर्यंत भट्टी साहेबांनी सुद्धा लावलेली नाही. एवढ्या लोकांना तुम्ही- एवढी सगळी माणसं आता सचिव आहेत, ते सगळे मी लावलेले सचिव आहेत. एकही सचिव दुसरा दिसणार नाही त्याच्यात. ह्या माणसांच्या गरजा इतक्या वाढत गेल्या. मी पहिला नोकरीला लावलेल्याचा मुलगा आत्ता नोकरी मागायला माझ्याकडेच येतोय. मी लावलेलं माझंच पोरग लावलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याचं पोरग मी लावू शकत नाही. त्याच्यामुळे ही अशी लाभार्थी माझ्याकडून लाभ कमी मिळायला लागल्यामुळे खूप माणसं माझ्यापासून दुरावली गेलीत. राजकारण करत असताना इथला जो संघर्ष होता, ह्यात मी अभिमानानं असं सांगेन की मी माझ्या पार्टीच्या माध्यमातून 3-4 सभापती केले या तालुक्यात. म्हणजे आमच्या संघटनेच्या माध्यमातून 3-4 माणसे सभापती झाली, 3-4 माणसे जिल्हा परिषदला झाली. पण त्या माणसाने पार्टी म्हणून, संघटन म्हणून, आणि आपण संघटनेच्या जीवावर उभा राहू शकतो, पार्टी टिकवू शकतो, पार्टी चालवू शकतो, हा दृष्टिकोन त्यांच्याकडून नसल्यामुळं त्या माणसाने काम करत असताना 100% पार्टीला डावलून स्वतःचं काम बघायचा प्रयत्न केला आणि ती माणसं माझ्यापासून बाजूला गेली. जिल्हा विकास बँकेला 2 संचालक माझ्या माध्यमातून, माझ्या सहकार्यातून, माझ्या संघटनेच्या माध्यमातून झाले. आणि हा सगळा प्रवास बघत असताना खऱ्या अर्थानं समाधानी पण आहे आणि थोडासा दुःखी पण आहे. नाही, दुःख होणं साहजिक आहे, कारण ज्यांना तुम्ही मोठं करताय, ज्यांना तुम्ही साथ देताय, बरोबर आहे. साथ सोडून विरोधात जातात. तर ही कारणं आता तुम्ही सांगताय की काही आमिष आली, त्यांना तिकडं त्यांचा स्वार्थ साधायचा होता. या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं नाही किंवा ती संधी होती काय की त्यांना तिथं तुम्ही पाठीमागे खेचू शकाल किंवा त्यांना तिथं आडकाठी आणू शकाल? एक काय आहे, माझ्या घराण्याचा वारसा माझ्याकडं वारकरी संप्रदायातला वारसा आहे. आध्यात्मिक वारसा घरी आध्यात्मिक असल्यामुळे. वारसा आहे. माझी आई वारकरी होती, माझे वडील वारकरी होती, माझी आजी वारकरी होती, मी होतो, आमचं संपूर्ण घराणं वारकर आहे. मी पण स्वतः गेल्या 15-18 वर्षापासून वारकर आहे. आणि ज्या माणसाने मला मदत केली, ज्या संघटनेच्या माध्यमातून मी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात माझं स्वतःचं आगळं स्थान निर्माण करू शकलो, पी.जी. शिंदेच्या नावाची पार्टी आजही चालण्या एवढी क्षमता मी मिळवू शकलो, ती माझ्या बरोबर असणाऱ्या माणसांच्या मुळे आहे. आणि त्याच माणसांना आता माझ्यापासून बाजूला गेलेत म्हणून त्यांना त्रास द्यावा ही माझी ह्या क्षणापर्यंत ती मानसिकता, कारण मे बी तुम्ही ते नैतिकतेचं राजकारण करत आलात, आध्यात्मिक वारसा फार मोठा आहे, त्यामुळे पण असेल की आता त्याचमुळे या लोकांचा कधी विरोध करावा किंवा त्यांना कुठेतरी पाठीमागे खेचावे किंवा त्यांच्या विरोधात जाऊन काहीतरी वेगळी कटकारस्थानं करावीत असं डोक्यात येत नसेल. परंतु राजकारण तसं सध्या चाललंय, दुसरीकडनं त्या पद्धतीनं होत असते, तर याची जनतेला जाणीव असेल का असं वाटतंय? डोळसपणानं बघितलं तर ह्याच्यामुळे भीतीमुळेच माझ्यापासून माणसं खूप बाजूला गेलेले आहेत. जी माझ्या विरोधात जी शक्ती कार्यरत आहे,
ह्या शक्तीने इतक्या भीती घातल्यात की सगळीच कोणीही माणूस सगळीजण एकाच ठिकाणी उभा आहेत. जे काय चांगलं वाईट आहे जरी विरोधात गेलीत तरी काही जनतेत आता ज्या चर्चा होतात, आता आम्ही लोकांच्या काही बाईट्स घेतो त्यावेळी खूप माणसं मला अशा चर्चा होतात की ज्या बाजूला विजय शिंदे साहेब आहेत ती बाजू जवळपास निश्चित विजयाची असते. आतापर्यंतची जी टक्केवारी काढली तर तुम्ही ज्या ज्या गटांना ज्या नेत्यांना सपोर्ट केलात कुठल्याही निवडणुकीत असेल, कारखान्यापासून आमदारकीपासून प्रत्येक वेळेला, तर ती तिथं विजय निश्चित झालेला आहे अशी गोष्ट आहे. तर जनता ती जाणीव आहे जनतेला की बाबा हे चांगली माणूस आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे म्हणून पाठीमागा आहे, आणि ही विरोधात गेलेली ते त्यांच्या स्वार्थासाठी गेलेत त्यामुळे त्यांच्याकडे पाठीमागे जनता नाहीये. सर्वसामान्य जनतेला 100% असं वाटतंय, चर्चा होताना आम्ही बघतोय. खात्रीशीर असं वाटतंय की ह्या माणसाने पीजी शिंदे साहेबांच्या गटाला पीजी शिंदे साहेबांच्या बरोबरनं जे लाभ घेतलेत हे लाभ घेऊन ह्या माणसाने पीजी शिंदे साहेबांना सोडायला नको पाहिजे होतं. पण ते आमच्या तालुक्याचं असेल, ह्याचं असेल, हे आमचं दुर्दैव असं समजून आम्ही नवीन संघर्ष करायला जे काय येईल ते सोसायला किंवा जे काय येईल ते संघर्षाने मिळवायची तयारी ठेवून आम्ही चाललोय. दर्शकांना पण कळालं असेल की शिक्षण संस्था उभा करताना वेगवेगळ्या इतर संस्था ज्याच्यातनं फार मोठा मलिदा खाता येतो, कारखाने असतील किंवा अजून कुठल्या मोठ्या संस्था, त्याच्यातनं खूप मोठा पैसा मिळत होतो, याकडे तुम्ही कल का नव्हता? कारण मुळात शिक्षण ही गोष्ट काय किती महत्वाची आहे ही तुम्हाला जाणीव झाली होती, तिकडे लोकांनी यावं आणि त्याच्यातनं पुढे जावं हा दृष्टिकोन तुम्ही ठेवला. हा एक वेगळा, म्हणजे राजकीय लोकांना खूप सारे ऑप्शन असतात की काय काय उभा करता येईल जेणेकरून माझं त्याच्यातनं घर भरता येईल, परंतु तुम्ही हा वेगळा भाग ठेवलात की ज्याच्यातून लोकांना त्याचा फायदा होईल. हे सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही राजकारण केलं, मान्य आहे. लोकांना आता तिची जाणीव असेल, ह्या गगनबावडा तालुक्यात या तिसिंगी मतदारसंघात तर लोकांना तिची आता थोडीफार माहिती आहे. परंतु आता बदललेलं राजकारण जर बघितलं आपण, काही शक्ती, धनशक्ती असतील किंवा अजून इतर शक्ती ज्यावेळी इथं घुसतात किंवा इथे येतात त्यावेळी लोक, जनता त्या आमिषांना बळी पडते आणि त्यानंतर राजकारण बदललं जाते. असं या भागामध्ये होतंय का? बहुतांश जिल्ह्यामध्ये ते वातावरण भरपूर होते. सगळ्या ठिकाणी जाता ही परिस्थिती आहे जवळजवळ. आमच्या इथं जरा अज्ञानी माणसं अजून अज्ञानी, अजून सक्षमरित्या एखादी गोष्ट जी पाहिजे किंवा जी असायला पाहिजे अशी सक्षम रीतीनं मांडण्याची भूमिका किंवा मांडण्याची कुवतच माणसांच्याकडे निर्माण झालेली नाही. आणि ज्यांच्याकडे निर्माण झाली ती माणसं भीतीमुळे दुसऱ्या ठिकाणी जाऊन उभा राहिलेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न असतील किंवा लोकांच्या भावना असतील, ह्या भावनेची कदर करणारी माणसं कोणीही दिसत नाही. आणि त्याच्यामुळं गगनबावडा तालुक्यात काय व्हायला लागलंय, आता तर परिस्थिती अशी आहे की कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही, एवढी भयानक परिस्थिती गगनबावडा तालुक्यात आता चालू आहे. उलट इथं असं असायला पाहिजे होतं, निसर्गानं एवढी साधन संपत्ती दिलेली आहे, पर्यटन विकास प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता, लोकांना इथली उत्पादनाची साधनं इथल्या इथंच व्हायला पाहिजे होती, जेणेकरून इथनं आता जी मुलं बाहेर जात आहेत जॉबला, वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागलेत किंवा इथे राजकारणाचे कीड तयार व्हायला लागले बहुतांश ठिकाणी. आता राज्यातच आपण बघितलं तर तसं वातावरण थोडंफार तयार होते, खूप ठिकाणी झालंय. तसं गगनबावड्यात जसं तुम्ही सांगितलं की माझी साधी भोळी माणसं या भागातली, परंतु तिथं सुद्धा ते राजकारण तयार व्हायला लागले. तर त्याची कुठं मनाला अशी खंत वाटत नाही का किंवा वाईट वाटत नाही की हे बदलायला पाहिजे? कारण का आध्यात्मिक वारसा आहे, वारकरी संप्रदायातलं तुम्ही आहात, अशा वेळेला ते माणसांना बाहेरचं बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं की राजकारण हे व्हायला नको, त्यात ती सुधारणा व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करताय का किंवा ते व्हायला नको यासाठी व्हायला काही नेतृत्वाला तुम्ही सपोर्ट करताय का की यांनी पुढे यावं आणि बाबा हे कुठे सुधारणा पुढे घ्याव्या? नाही, अनेक माणसं त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत. आता सुद्धा वेगवेगळी कारण आहेत. एक मोठं कारण काय आहे, तर आता तुम्ही म्हणला त्या पद्धतीनं पर्यटनाच्या दृष्टीनं असेल, औद्योगिक दृष्टीनं असेल, ह्या तालुक्याकडे राजकीय नेतृत्वानं बघायला निश्चितपणानं सुरुवात झालेली आहे. माननीय आमदार नरके साहेबांनी MIDC साठीचा विषय खूप सिरियस घेतलाय. पण गगनबावडा तालुक्याच्या प्रारब्ध म्हणा किंवा आणि काय असेल माहित नाही, इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं गगनबावडा तालुक्यात इंडस्ट्री गगनबावड्यात येऊ शकत नाही. आणि खाली जर जागा निर्माण झाली, म्हणजे गगनबावड्याच्या खाली एक 10-15 किलोमीटरवर जर जागा MIDC लागणारी जागा जर उपलब्ध झाली, आता तुम्ही ह्या परिसरात बघितलं तर सगळा डोंगरी परिसर जंगल भाग आणि MIDC सारख्या ठिकाणी माझ्या अंदाजानं 150-200 एकर जमिनीची आवश्यकता असण्याची शक्यता असते. मग ती एवढी सपट म्हणजे प्लेन जागा मिळणं खूप अवघड आहे. आणि पर्यटनाच्या दृष्टीनं म्हणाल तर आज महाराष्ट्र शासनानं विनय कोरे साहेबांनी प्रयत्न केला होता. आमदार चंद्रदीप नरके साहेबांनी आता 1-3-4 मिटिंगा लावून पूर्ण आराखडा ह्याचा तयार केला शासकीय लेवलवर. सध्या व्यवसायाचा फार मोठा भाग तोच आहे, सगळ्यात मोठा तो भाग आहे. आज फार्म हाऊसची संख्या बघितली तर इथं 100-500च्या पुढे आहे. पण फार्म हाऊसवर जाऊन स्टे होणारी माणसं हा विषय वेगळा आहे. पण पर्यटनासाठी गगनबावड्यात काय काय आहे आणि त्याचा शोध घेऊन
तो महाराष्ट्रातल्या देशातल्या ती स्थळं डेव्हलप करणं, बरोबर. ती स्थळं हुडकून काढणं हो. आणि ती स्थळं डेव्हलप करण्याचं काम निश्चितपणाने विनय कोरेच्या माध्यमातून चालू आहे. नाही, आता ह्या आणि पट्ट्यात आम्ही बघितलं तर गगनबावडा तालुक्यामध्ये बहुतांश पर्यटन स्थळच आहे. स्थळच आहे. म्हणजे रामलिंग पासून बघितलं तर पुढे मोरजाई पठारापासून गगनबावड्याचे सगळे गगनबावड्यापर्यंत. धबधबे, संपूर्ण परिसरच हा आता पर्यटन स्थळांनी विकसित होतोय. हम्म. तुम्ही जसं म्हणताय की नरके साहेबांच्या पुढाकाराने इथं काही प्लॅन जात आहेत, तर तुमच्या या भागातनं तुमच्या पुढाकारानं, कारण तुमचं नेतृत्व इकडे एक आदर्शवत नेतृत्व म्हणून किंवा एक आदर्श राजकारणी म्हणून, ज्येष्ठ राजकारणी म्हणून पाहिलं जातं, तर ते काही कामाचा पाठपुरावा चालू आहे, काहीतरी करतायत? पर्यटनाच्या बाबतीत ज्या गोष्टी आम्हाला नरके साहेबांनी सांगितल्या होत्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांच्याबरोबर स्थळांची भेट झाली, त्यांना सगळ्यांना ठिकाणं दाखवलेली आहेत. गगनगिरी महाराजांच्या गडावर सुद्धा जाऊन आलेत. मोरजाईच्या पठाराचा विकासाच्या गोष्टी चालू आहेत. ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याचं आता ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. म्हणजे हे होत आहे, होय. हे होणं का गरजेचं आहे? कारण जसं तुम्ही म्हणालात की इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे इकडे इंडस्ट्रीज, कंपन्या मोठ्या येऊ शकत नाहीत किंवा तेवढी ती जागा तशी उपलब्ध होऊ शकत नाही, एवढं सपाटीकरण नसल्यामुळे, डोंगरदऱ्या असल्यामुळे. तर ह्या पर्यटन विकासातनं सुद्धा तेवढाच मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. तर त्यासाठीचा पाठपुरावा फार महत्वाचा आहे. एकंदरीत आता निवडणुका येतात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, तर इकडचं वातावरण काय, तुमच्या मतदारसंघाचं वातावरण काय ते सांगा. वातावरण चांगलंच आहे. निश्चितपणानं केंद्रात नरेंद्र मोदीचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आत्ताचे वातावरण जर बघितलं तर महायुतीचं सरकार सगळीकडे, कॉर्पोरेशन असतील, जिल्हा परिषद असतील, इथं पण तेच वातावरण आहे. याच्या पाठीमागल्यापेक्षा खूप वातावरणात बदल झालाय. आम्ही एकाकी टक्कर देऊन, मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं 4 सभापती, 4 जिल्हा परिषद सदस्य आमच्या पार्टीचे, आमच्या गटाचे, आम्ही ज्यांच्या बरोबर आहे त्यांचे आलेत. आता सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं टक्कर देणार आणि निश्चितपणानं आम्ही या जिल्हा परिषदमध्ये जाणाऱ्या सदस्यांच्या माध्यमातून, पंचायतमध्ये सदस्याच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने विकासाचा एक नवा आराखडा. इथला शेतकरी आज जो ऊस या एकाच पिकावर अवलंबून आहे. गगनबावडा तालुक्याची परिस्थिती बघितली तर नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असणारा तालुका आहे, पण ऊस पिकाच्या दृष्टीनं बघितलं तर निश्चितपणानं प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शेतकरी दुसरा काही पर्याय नसल्यामुळे ऊस करतोय. बरोबर. आणि शेतीवर अवलंबून राहणारा शेतकरी हे वन्यजीवांच्या, प्राण्यांच्या पासून होणारं शेतीचं नुकसान होतं, खूप होतं. पावसामुळं, पुरामुळं होणारं नुकसान, वीज कमी मिळाल्यामुळं होणारं नुकसान, ह्या सगळ्यातून शेतकऱ्याला जर बाहेर काढायचं असेल तर 2च पर्याय शेतकऱ्यांच्या समोर आहेत की आता शेतकऱ्यानं ऊसाच्या धंद्यापासून बाजूला होणं. गगनबावडा तालुक्यातल्या थोडासा त्या शेतकऱ्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आणि ह्या माध्यमातून जर विचार केला तर अनेक ठिकाणी आता खाजगी डेअऱ्या झाल्यात. म्हणजे 200 लिटर 300 लिटर शेतकरी दूध घालायला लागलेत, एक शेतकरी गोठं करायला लागल्यात. आणि अशा पद्धतीचा व्यवसाय, शेतीलाच वेगळा पर्याय, जो शेतकरी 18 महिने शेतीच्या ऊसाच्या बिलाची वाट बघतो, त्याच शेतकऱ्याला आम्ही कुक्कुटपालनाच्या माध्यमातून असेल, डेअरीच्या माध्यमातून असेल, आणि कमी जागेत किंवा कमी क्षेत्रात जास्त उत्पादन कसं मिळेल ही टेक्नॉलॉजी आणून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आज जो पारंपरिक शेती करतोय त्या आधुनिक पद्धतीनं शेती करून कमी जागेत जास्त उत्पादन कसं काढेल हे बघण्याच्या दृष्टीनं पुढल्या 5 वर्षात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याला निश्चितपणानं सक्षम केल्याशिवाय राहणार नाही. एक नेतृत्व म्हणून, आणि तो सक्षम आर्थिक पण झाला पाहिजे आणि शैक्षणिक पण झाला पाहिजे. या दोन्ही गोष्टीवर निश्चितपणाने शैक्षणिक सक्षम सुद्धा त्याच्यात तेवढीच गरजेची आहे. जसं आता तुम्ही सांगताय की एकंदरीत हा जो प्लॅन काही सांगितला, शेतीतल्या परंपरागत पद्धत जी आहे किंवा ऊस लावण करणं आणि त्याच्यातनंच फक्त उत्पन्न घेणं, अशा प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे किंवा प्राण्यांच्या ह्याच्यामुळे नुकसान होणं, नेत्यांनी किंवा स्थानिक नेतृत्वानं मुळात हाच दृष्टिकोन ठेवायला पाहिजे असतो. दर्शकांनाही जाणीव झाली असेल की नेते ज्यावेळी मोठे होतात त्यावेळी गावागावातनी राजकारण करणं, गट तयार करणं आणि गटातली भांडण आणि मग त्यानंतर पोलीस स्टेशन आणि इतर गोष्टी, यातलंच फक्त राजकारण चालतं. परंतु हा दृष्टिकोन जर समोर असेल, हे व्हिजन जर समोर असेल की बाबा या पद्धतीनं नाही तर या पद्धतीने आपल्या भागाचा विकास होईल, तर या नेतृत्वांनाच पुढं लोक करतील. लोकांना आता तिची जाणीव व्हायला लागली, कारण वेगवेगळ्या निवडणुकांनी त्यांनी बघितलंय की नेमकं काय होतंय, कोण नेते निवडून गेल्यानंतर काय होतंय, आणि त्याचा शेवटी परिणाम त्या जनतेलाच भोगावा लागतो, त्यांच्याच घरात त्यांच्याच पोराबाळांना तो भोगावा लागतो. तिसरी मतदारसंघामध्ये आता कोणकोणते चेहरे असे पुढे आघाडीवरती आहेत की जेणेकरून त्यांना इथं आता प्राधान्यानं लोक किंवा जनता या निवडणुकीत प्राधान्य देतील, निवडून देतील किंवा त्यांचं नेतृत्व पुढे येईल? आता आमचे बंधू एकनाथ महादेव शिंदे यांच्या मेसेजला आम्ही जिल्हा परिषदला उभा करणार आहे. याचा पाठीमागला वारसा बघितला
तर एकनाथरावांचे वडील महादेवजी महादेवजी शिंदे शिंदेचं खूप नाव आहे. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेला पण संचालक होते, पंचायत समितीला पण सभापती होते आणि जिल्हा परिषदेला पण सदस्य होते. आजही त्यांच्या वयाचा कोणीही माणूस कोणत्याही गावात जरी विचारलं तर त्यांच्याकडे बघणारा प्रत्येक माणूस आदरानंच बघतो. आमच्या पूर्ण घराण्यांच्याकडे सुद्धा आदरानंच बघतो. आमच्या बरोबर काम करणारे सगळेच कार्यकर्ते, वरती आनंदराव पाटील आहेत, संदीप मस्कर आहेत आणि जी काही माणसं आहेत आपल्या बरोबर येणारी, नरके साहेबांच्या बरोबर असणारी माणसं, या सगळ्या माणसांना घेऊन आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून गगनबावडा तालुक्याच्या शेतकऱ्यांचा असेल, कष्टकऱ्यांचा असेल, विद्यार्थ्यांचा असेल, निश्चितपणाने चेहरा मोहरा बदलण्या एवढं काम आम्ही जिल्हा परिषदच्या एकनाथ शिंदे साहेबांचं सध्या मग आता राजकीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः पंचायत समितीला सभापती म्हणून कार्यरत. त्यांच्या घरचं कामाबद्दल तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यांच्या वडिलांच्या कामांच्या इकडं डॉक्युमेंटरीज तयार झाले, ते तर सर्व जनतेला माहितच आहे. त्यांनी शैक्षणिक काम केलं किंवा त्यांच्या वेतोडे गावामध्ये आता त्यांनी सरपंच असताना केलेली कामं याबद्दलच्या तर लोकांच्या मध्ये त्या चर्चा होताना दिसतोय. जिल्हा परिषद मतदारसंघ हा फार मोठा आहे, कारण ह्या दऱ्याखोऱ्या किंवा डोंगर दऱ्यांचा जंगली भाग एवढा लांबपर्यंत पोहोचणं, इथलं राजकारण सध्या जसं तुम्ही मगापासून सांगताय की काही ताकदींमुळे राजकारण थोडं बदलत गेलं, विचारधारा लोकांच्या बदलत गेल्या, तर तिथं चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणून लोक मतदान करतील का? ह्या भागात असं वातावरण होईल का? लोकांनी तशा पद्धतीचं करावं, करतील ह्यावेळी निश्चितपणानं आम्हाला तशी खात्री आहे की 100% ज्या माणसांच्या उपयोगाला आमची पार्टी, आमचं संघटन उपयोगाला पडलं, ती माणसं आम्ही शिक्षण क्षेत्रात असेल, आर्थिक क्षेत्रात असेल काम केलं, ज्या माणसांना मदत केली ती माणसं निश्चितपणानं मदत करतील याची मला खात्री आहे. जे विरोधात गेले, जसं मगाशी थोडक्यात तुम्ही सांगितलं की जे विरोधात गेले ते काही कारणं होती, काही हात दगडाखाली होते म्हणा किंवा त्यांच्या अडचणी होत्या, त्या ठिकाणी जाऊन ते समाधानी आहेत का? किंवा ते परत येत आहेत, परत येण्यासाठी तुमच्याकडे काही बोलणे होतात? बोलणे होतात काय म्हणण्यापेक्षा ती कित्येक वेळा भेटलेत. आता आमच्या विरोधात जे उमेदवार दिसतात ते सुद्धा मला 10 वेळा भेटलेत. मला शेवटच्या क्षणाला तुमच्यात घ्या, मी शेवटच्या क्षणाला तुमच्या बरोबर येतो सांगतात, पण आज त्या गोष्टीला मी विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे तुम्ही जात असताना सुद्धा तुम्हाला काही कारण नव्हतं आणि येताना सुद्धा तुम्हाला आता काही कारण लागेल असं मला वाटतं. तो विश्वास बसू शकत नाही. विश्वास जसा आमच्या पार्टीतनं, आमच्या संघटनेतनं गमावलाय, तसा त्या जिथं आहेत तिथली ती जी जुनी माणसं आहेत ती सुद्धा त्या माणसाने सुद्धा त्यांना स्वीकारलंय असं दिसत नाही. म्हणजे त्या माणसांच्यात एवढी दरी आहे की ही आली नसती तर बरं झालं असतं, अशी त्यांची त्या म्हणजे जुन्या त्यांच्या लोकांची इच्छा आहे तशी. की काही लोकांना आता बाबा परत यायचं किंवा काही लोक तिथं असमाधानी आहेत, अस्वस्थता आहे काही विरोधी गटामध्ये असमाधानी असण्याचं मुख्य कारण की आजपर्यंत माझ्या विरोधी पार्टीत माझ्यातलीच माणसं गेलेली पदाधिकारी झाल्यात आणि त्यांच्या मूळ पार्टीवर इतका अन्याय झालाय की खरोखर ती सक्षम असून कुठे यायलाच तयार संधीच मिळणार झाली. असा खूप असंतोष आहे त्याची. एकंदरीत तुमची वाटचाल यावरती बोललो. सामाजिक गोष्टी खूप साऱ्या तुमच्या या ठिकाणी खूप कामं झाल्यात, त्याच्याबद्दलच्या चर्चा होत्या, त्याबद्दलच्या काही गोष्टी आम्ही ऐकल्यात, तुमच्यावरची एक पुस्तिका सुद्धा आम्ही वाचली होती. एकंदरीत आत्ताची सध्याची वाटचाल तुमची काय आहे किंवा राजकीय गोष्टींच्या बद्दल? आता मी हेही ऐकलं की तुम्ही आजही मोटिवेशनल लेक्चर देण्यासाठी जाताय, म्हणजे स्पर्धा परीक्षेची जे सेंटर आहे या ठिकाणी जाताय, तर आजही ती मुलं घडवण्यामध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये आजही तेवढाच रस आहे, तेच टार्गेट ठेवून तुम्ही काम करताय? निश्चितपणानं शिक्षण क्षेत्रात काम करताना मला खूप अभिमान पण वाटतो आणि या तालुक्यातील सर्वसामान्य माणसांच्यातल्या मुलांचं मी माझ्या शिक्षण संस्थेत कॉलेजवर एवढ्या वेळा लेक्चर घेतो की एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतील, नुसत्या स्पर्धा परीक्षेचाच विषय नाही, तुम्हाला मोटिवेशन ऐकून विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल की खऱ्या अर्थानं सुसंस्कारित झाली पाहिजे, नोकरीसाठीच शिक्षण नसावं ही त्यातली माझी प्रामुख्याची माणूस घडवण्यासाठीचं जे शिक्षण आहे, त्याचे विचार घडवण्यासाठीचे जे शिक्षण. बरोबर आहे. आता जर ह्या शिक्षण क्षेत्राकडे जर बघितलं तर मुलं फक्त ग्रॅज्युएट होऊन बाहेर जातात आणि ग्रॅज्युएट होणाऱ्या प्रत्येक मुला मुलींच्या बरोबरीनं त्या मुला मुलींच्या सगळ्या पालकांची पहिली इच्छा असतील की माझा मुलगा मुलगी असेल तिला नोकरी मिळाली पाहिजे, चांगल्यात चांगली नोकरी मिळाली पाहिजे. बरोबर. पण माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रात गेली कित्येक वर्ष काम करणाऱ्या माणसाला एका गोष्टीची जाणीव झाली की सगळ्यांना नोकऱ्या मिळणं कदापि शक्य नाही. मग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असू देत, खाजगीच्या ठिकाणी असू देत, सर्वांचं समाधान होणं शक्य नाही. तर ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा जी शेतकऱ्याची मुलं आहेत ती आज शेतात जायला लाजतात किंवा जातच नाहीत आणि पुढे शेती कुणी करायची हा जो प्रश्न येतोय तो निश्चितपणानं आजची शेती ही सुशिक्षित विद्यार्थी विद्यार्थिनींनी करण्याची गरज आहे
आणि ह्याच्यासाठी मनुष्यानं पुढल्या 4 वर्षात 5 वर्षात आता जी राजकीय नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शेतीसाठीची मनुष्यानं काही योजना जाहीर केलेल्या आहेत. खूप साऱ्या योजना आहेत खरं त्या लोकांपर्यंत लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या नाहीत. नाही. आणि ह्या योजना मी सुशिक्षित माणसांच्या पर्यंत पोहोचून कमी जागेत जास्त उत्पादन कसं काढता येईल, ऑर्गॅनिक शेती कशी करता येईल, सेंद्रिय शेती कशी करता येईल, त्यांना बाजारपेठ कुठं असेल ह्याचं ज्ञान नसल्यामुळं आम्ही पारंपरिक शेती करतोय. शिक्षणाची सोय जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच इथला विद्यार्थी शिक्षण घेतोय. त्याच्या पुढे जाऊन फार हाताच्या बोटावर मोजणारी माणसं इंजिनिअरिंग कॅम्प्युटर ह्या क्षेत्रात गेलेले आहेत. नाही, हा मुद्दा मला यासाठी पण अजून योग्य वाटला, कारण मी या भागामध्ये काही शेतकऱ्यांच्या मागे मुलाखती घेतल्या होत्या. तर हॅचरी सारखी संस्था असेल किंवा गोटापालन, ज्याच्यातनं महिन्याचं 1-1 लाख 1.5 लाख इन्कम त्याच्यात व्हायला लागलं, आणि कुठल्याही शेतकऱ्यांना सहसा वाटत नाही की आपला मुलगा शेती करावं. परंतु इथं काही मी उदाहरणं बघितली की त्यांच्या मुलांना त्यांनी शिक्षण होऊन सुद्धा, BSc MSc होऊन सुद्धा त्यांनी त्या शेतीच्या जोडधंद्यामध्ये घेतलेलं आणि त्यांची उत्पन्न 1 लाख 1.5 लाख 2 लाखापर्यंत आहेत. तर हे एक वेगळं आणि खरंच चांगली गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात की शिक्षित विद्यार्थ्यांनी शेतीकडल्या या भागांच्याकडे यायला पाहिजे, त्या योजनांचा लाभ घ्यायला पाहिजे. लाभ घेतला. आता एकंदरीत राजकारणावरती फार छान आपली चर्चा झालेली आहे. तुम्ही या भागांची खूप चांगली माहिती यासाठी सांगितलीत की इथं रोजगाराच्या नेमक्या बदललेल्या स्थिती काय असायला पाहिजेत, म्हणजे परंपरागत शेती सोडून या व्यतिरिक्त काय उपाय किंवा काय योजना असतील, तर त्याबद्दलची एक माहिती थोडक्यात सांगितलीत. हा, इथं वेगळ्या पद्धतीनं जर शेती बघायची झाली तर कमी जागेत जास्त उत्पादन. मग ग्रीन हाऊसचा पर्याय फार महागडा आहे. साधारण नेट हाऊसचा पर्याय एक मिळू शकतो. आता रेशीम उत्पादन बऱ्यापैकी गगनबावडा तालुक्यात व्हायला लागलं. त्याचा आम्ही एक संघ रजिस्ट्रेशन करायला टाकलाय. हा संघाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचं गट तयार करून आम्ही स्वतः त्या पद्धतीची ट्रायल स्वतः घेऊन आम्ही त्या पद्धतीनं काम करणार आहे त्याच्यावर. आता शेतीच्या बाबतीत, ऊसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मगाशी सांगायचं माझं राहून गेलं की 10-15 वर्षापूर्वी मी एक प्रयोग केला होता. कॅशिओ शाबूची रोपं आम्ही केरळमधनं 25-40-50 एकराचं बी विकत आणून केरळमधनं इथनं आम्ही शेतकऱ्यांना वाटलं होतं. मी सुद्धा माझ्या ह्या शेतावर जवळजवळ 10 एकर शाबूच्या कंदाची शेती केली होती आणि उत्पादन अतिशय उत्कृष्ट येते. पण आमच्या इथं क्रशिंग करायला किंवा त्याचं स्टार्च तयार करण्याची कारखाना नसल्यामुळं तो आम्हाला रहमतपूरला नेऊन घालायला लागत होता. इथं कंद काढणे आणि इथून तिथपर्यंतच्या ट्रान्सपोर्टला जे 24 तासाच्या आत तिथपर्यंत गेलं पाहिजे हे आम्हाला शक्य न झाल्यामुळे तो आमचा प्रयोग, म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीने उत्पादन मिळायला पाहिजे, दर मिळायला पाहिजे होता तो मिळत नव्हता. आम्हाला त्या काळात जवळजवळ 2700 रुपये दर टनाला मिळत होता आणि तो 24 तासाच्या पुढे गेल्यानंतर त्याचं कंटेंट कमी व्हायचे, त्याच्यामुळे दर पार 2000 यायचा. त्याच्यामुळे आम्ही ते पीक काढलं. वेगवेगळे प्रयोग शेतीत खूप केले. तर मी इथं खूप दिवसापूर्वी आलं लावलंय, शाबू लावलेलं सांगितलं, ढबू मिरची 2-2 एकर लावली. म्हणजे सगळे प्रयोग मी माझ्या शेतीत करून म्हणजे जे बदल पाहिजे ते बदल स्वतः तुम्ही पहिल्यांदा एक्सपेरिमेंट करता, ते प्रयोग करता आणि त्यानंतर ते इतरांच्या पर्यंत रुजायसाठी त्या योजना आणि त्या लोकांच्या पर्यंत नेऊन पोहोचवणं फार वेगळी गोष्ट आहे. कारण एक राजकारणी म्हणून लोकांच्या रोजगाराचा अशा पद्धतीने विचार करणं किंवा तरुणांना त्यांच्या मूळ विचारधारेवरती कसं काम व्हायला पाहिजे असा विचार करणं फार मोठी गोष्ट आहे. खरंच पी.जी. सिंधे साहेब की आज आपल्याला एक वेगळी चर्चा करायची होती आणि फार वेगळे मुद्दे आम्हाला ऐकायला मिळाले. ऐकताना ते एक प्रवाही भाषण असल्यासारखं होतं, परंतु मुद्दे फार मोठे होते आणि तो अनुभव त्यावेळेचा आम्हाला ऐकायला मिळाला. ती वेळ दिलीत याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.